नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उपवासाची कुरकुरीत शेव कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. सध्या श्रावणाला सुरुवात झालेली आहे. तर या श्रावणामध्ये किंवा नवरात्रमध्ये भरपूर उपवास असतात. तर अशा हा उपवासाला रोज-रोज काय बरं बनवायचं? सगळ्यांना पडणारा प्रश्न. तर अशा पद्धतीने एक 2 ते 3 साहित्यामध्ये घरातल्याच सामानामध्ये हे तुम्ही झटपट शेव एकदाच जर करून ठेवलात, तर महिनाभर हे शेव आरामात टिकते. तर बघू शकता हे शेव एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट मस्त हे शेव केलेली आहे. तर तुम्ही बेसनच्या पिठाची तर शेव तुम्ही खाल्लीच असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची एकदा तरी शेव नक्की करून बघा. तर ही उपवासाची शेव एकदम झटपट बनवून तयार होते आणि एवढी खमंग लागते, तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची शेव नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे उपवासाची शेव बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला हे साबुदाणा आहे. तर हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर हे साबुदाणा आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. असं साबुदाणा गरम करून घेतल्यामुळे आपण मिक्सरला ज्यावेळेस वाटतो ना, एकदम बारीक पूड होते किंवा याचं बारीक पीठ तयार होतं म्हणून आपल्याला साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे. तर या साबुदाण्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही. फक्त आपल्याला हे साबुदाणा थोडासा गरम होईपर्यंतच आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे यामधलं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि मस्त आपले हे साबुदाणा दळण्यासाठी किंवा मिक्सरमधून काढण्यासाठी तयार होतो. तर इथे बघू शकता एक 3 ते 4 मिनिटं आपण मंद गॅसवर हे साबुदाणा छान गरम करून घेतलेला आहे. तर हा गरम करून घेतलेला साबुदाणा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हा साबुदाणा ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे आपल्याला छान डाग पडेपर्यंत आणि खमंग आणि कुरकुरीत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे एक 3 ते 4 मिनिट आपण मस्त हे मंद गॅसवर खमंग आणि कुरकुरीत हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले शेंगदाणे पण आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी शेंगदाण्याची सालं काढून घ्यायचं असेल, तर तुम्ही या शेंगदाण्याची सालं पण काढून घेऊ शकता. तर इथे बघू शकता आपलं हे शेंगदाणे आणि हे साबुदाणा छान थंड झालेला आहे. तर हे साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर साबुदाणा आणि शेंगदाणा आपल्याला वेगळं-वेगळं वाटायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि बारीक हे वाटला जाईल किंवा दळला जाईल. तर हे साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिक्सरला अशा पद्धतीने हे साबुदाणा बारीक काढून घेतलेला आहे. तर पीठ स्वरूपामध्ये आपला हा साबुदाणा बारीक झालेला आहे. जर तुमचा साबुदाणा थोडा जाडसर जर असेल, तर तुम्ही एखाद्या पिठाच्या चाळणीने हे तुम्ही साबुदाण्याचं पीठ चाळून घेऊ शकता. तर इथे माझा पूर्णपणे हे साबुदाण्याचं पीठ छान बारीक दळलं गेलेलं आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे शेंगदाणे पण मिक्सरला पिठाप्रमाणे बारीक वाटून घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार शिंदोलून घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मीठ चालत असेल, तर तुम्ही मीठ घालून घेऊ शकता. 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे उपवासाचं लाल मिरची पावडर असेल, तर तुम्ही या ठिकाणी उपवासाचं लाल मिरची पावडर घालून घेऊ शकता. तर इथे आपण घातलेले सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. तर हे या साबुदाण्याच्या पिठामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि घातलेले सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने हाताने चोळून-चोळून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे बघा आपण हातावरती चोळून-चोळून अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक 4 ते 5 बटाटे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ते बटाटे शिजवून त्याच्यावरची सालं काढून घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला या पिठामध्ये खिसणीने खिसून घालायचे आहेत. तर या ठिकाणी जी 0 साईजची खिसणी आहे, त्या खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घालायचा आहे.
म्हणजे जे अद्रक खिसाची खिसणी आहे, त्या अद्रक खिसाच्या खिसणीनं आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी जी रोजच्या वापरातली जी खिसणी असते, त्या खिसणीने पण हा बटाटा खिसून घेतला तरी पण चालेल. फक्त या बटाट्याच्या गाठी राहता कामा नयेत म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बारीक खिसणीनेच हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर एवढ्या साबुदाण्यासाठी आपल्याला एवढाच बटाटा घ्यायचा आहे. जर तुम्ही या ठिकाणी जास्त प्रमाणात जर हा बटाटा घेतलात, तर ती शेव तेलामध्ये पटकन करपते किंवा जास्त प्रमाणामध्ये तेल शोषून घेते म्हणून आपल्याला 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला एक 4 ते 5 आपल्याला मध्यम आकारामध्ये हे बटाटे घ्यायचे आहेत. तर तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी केलात तरी पण चालेल, पण जास्तीचं करू नका. तर इथे आपण ही एक 4 ते 5 बटाटे छान खिसून घेतलेले आहेत. तर या बटाट्याच्या ओल्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागत नाही. कारण आपण बटाटा एकदम मऊसूत शिजवून घेतल्यामुळे आपल्याला या बटाट्याच्या ओल्यामध्येच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे बटाटा आणि घातलेले सगळे जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स होईल इतकं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण बटाट्याच्या ओल्यामध्येच हे पीठ छान एकदम व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळी जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहेत आणि यामध्ये छान एकदम व्यवस्थित मळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे. तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे 10 मिनिटासाठी आपल्याला हे भिजू घालून ठेवायचं आहे. म्हणजे यामधला साबुदाणा जे आहे ते छान फुलला जातो. तर इथे आपले एक 10 ते 15 मिनिट झाले आहेत. तर यामधला छान साबुदाणा फुलला गेलेला आहे. तर लगेचच आपण शेव बनवण्याची तयारी करूयात. तर इथे मी शेव करण्यासाठी शेवगा घेतलेला आहे. तर त्यामधली 2 नंबरची चाळण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे चाळण आपल्याला या शेवग्याला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला या शेवग्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. बरेच जण या शेवग्याला सोऱ्या पण म्हणतात, पण आमच्याकडे याला शेवगाच म्हणतात. तर लगेच आपल्याला या शेवग्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. तर या शेवग्यामध्ये आपल्याला पीठ घालत असताना अजिबात गडबड करायची नाही. तर पीठ आपल्याला शेवग्यामध्ये दाबून-दाबून घालायचं आहे, म्हणजे आपली शेव व्यवस्थित पडते. तर इथे मी अशा पद्धतीने हे शेवग्यामध्ये पीठ दाबून-दाबून घातलेलं आहे. तर कधीही शेव करत असताना आपल्याला पीठ दाबूनच घालायचं आहे, म्हणजे आपली शेव एकदम व्यवस्थित पडते. तर या शेवग्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला शेव पाडायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने थोडंसं हे शेवगा दाबून बघितल्यानंतर यामधून एकदम व्यवस्थित यामधून शेव निघत आहे. तर गॅसवरती आपण हे शेव तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघूया. तर हे तेलावरती छान फुलून वरी आलेलं आहे किंवा तळून वरी आलेलं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपले हे. तर आपल्याला हे शेव तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपण इथे हे तेलामध्ये शेव छान सोडून दिलेलं आहे. तर हे शेव तळत असताना आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि आपल्याला मस्त हे शेव छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जर तुम्ही ही शेव तळत असताना गॅस जर एकदम बारीक जर केला, तर हे शेव तेलामध्ये विरघळू शकते आणि जास्त प्रमाणामध्ये तेल शोषून घेऊ शकते. म्हणून आपल्याला मध्यम गॅसवरच आपल्याला हे शेव तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता पहिली साईड आपली छान तळली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपण हे शेव पलटवून घेऊया. तर दोन्ही साईडने आपल्याला छान खमंग आणि खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेव छान तळून घ्यायचं आहे. तर इथे आपण खमंग आणि खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत हे शेव छान तळून घेतलेले आहे. तर हे तळून घेतलेली शेव आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर उरलेल्या सगळ्याच मिश्रणाची अशाच पद्धतीने आपण इथे मस्त हे कुरकुरीत होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत हे उपवासाची शेव छान तळून घेतलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घरातल्याच साहित्यामध्ये आणि घरातल्याच सामानामध्ये तुम्ही उपवासाची शेव नक्की करून बघा. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचा फराळ किंवा हा शेव नक्की करून बघा. तुम्ही एकदा जर हा उपवासाचा शेव जर करून ठेवला, तर महिनाभर तुम्ही हा शेव खाऊ शकता. तर अशी ही शेव जर तुम्ही करून ठेवला, तर लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण एवढे आवडतील, एवढी चविष्ट आणि खमंग हे उपवास शेव लागते. तर तुम्ही उपवासाचं बाहेरचं आणून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची शेव नक्की करून बघा. तर इथे आपण सगळ्याच मिश्रणाची ही शेव बनवून घेतलेली आहे. तर बघू शकता एकदम मस्त आणि कुरकुरीत आपली इथे शेव बनवून तयार झालेली आहे. तर
तर तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल, की आपली हे शेव एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपली इथे हे शेव बनून तयार झालेली आहे. तर अजिबात तेलकट ही शेव झालेली नाही. तर मस्त आपली हे उपवासाची शेव तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची उपवासाच्या शेवची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.